कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई कुठे चुकले मी? सांग ना, कुठे चुकले मी? आज तुला काहीतरी चमत्कार करावाच लागेल आणि तोपर्यंत मी इथून हलणार सुद्धा नाही। देवी आई येते ग तुझ्या दर्शनाला। सगळं गाव मला हसत होतं, म्हातारे एवढी म्हातारी झालीस आणि कुठे चाललीस देवीच्या दर्शनाला? तुला दिसतंय कुठं? पण मी म्हटलं माझी देवी आई सगळ्यांना मार्ग दाखवते, आपल्या लेकरांना मार्ग दाखवते, आपणच ते समजून घेत नाही आणि मग रडत बसतो। असं कसं चालायचं ग? देवी आई मार्ग दाखवताना आपली परीक्षा पण घेत असते। आपण सुद्धा आपल्या मुलांना कणखर बनवण्यासाठी त्यांची परीक्षा घेतोच की, त्यांना प्रयत्न करू देतो, धडपडू देतो आणि मग हवं नको तेही पुरवतो। धडपडीशिवाय काहीही लेकरांना मिळवू दिलं ना तर त्याचं महत्व त्यांना समजतच नाही। मग देवी आईचंही असंच आहे, ती मार्ग दाखवते पण त्यात अडथळे पण निर्माण करते आपल्यासाठी। देवी आईचा उदो उदो। माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे येतील? बाळा, मला माहिती तू रागावलीस माझ्यावर। तुला लग्नाचं डिसिजन, तू जे काही ऐकलेस ते पटलं नाही, कळतं तुझ्या बापाला। बाळा, मी सुद्धा अंबिकाला कधीच विसरू शकणार नाही। तुझी आई आपल्या दोघांच्या मनात कायम राहणार आहे, कायम। पण तुला जर नको असेल ना तर मी हे लग्न करणार नाही, आय प्रॉमिस। बाळा, आय प्रॉमिस, मी हे लग्न करणार नाही जर तुला नको असेल तर। वेद, अथर्व, मी घेतलेला निर्णय तुला कितपत पटलाय मला माहिती नाही, पण एक लक्षात ठेव, आपण हे जे काही करतोय ते फक्त वेदासाठी करतोय। तिचं नाराज होणं साहजिक आहे, पण आपणच तिला समजवायला हवं ना। मॅडम प्लीज, तुम्ही त्याला काही बोलू नका। अहो, वेदाचा जन्म झाला त्या दिवसापासून मी तिला पाहते। अंबिकाचा खूप जीव होता वेदावर आणि अंबिका वेदाला सोडून गेली।
ही गोष्ट खूप वाईट आहे, पण जर मी आई म्हणून वेदाला मान्य नसेल तर मी नाही करणार हे लग्न. हो मॅडम, हे लग्न मी फक्त वेदासाठी करते. मॅडम खरं सांगू का, अंबिका गेल्यापासून जी काही वेदाची अवस्था झाली आहे ना, ती मला नाही पावत. वेदाला आईचं प्रेम मिळावं, तिच्या आयुष्यात परत आनंद यावा, म्हणून हे सगळं चाललंय, बाकी काहीच नाही. देवी आईचा उत्सव आता शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे. आतापर्यंतचे सगळे विधी, पूजा अर्चा अत्यंत व्यवस्थितपणे पार पडत आहे. हो, जे जे शुभ मंगल घडतंय ते सर्व काही देवी आई स्वतःच करून घेते. हो, आणि मीरा, तुझं विशेष कौतुक आहे. तुझ्या पद्धतीने आणि आत्मविश्वासाने सगळे विधी पूर्ण केलेस ते बघून सगळ्या गावाला आनंद वाटला. आता उद्याचा फक्त एक विधी व्यवस्थितपणे पार पाडायचा आहे. तो पार पाडला ना बाळा की सगळं काही मंगल कुशल होणार आहे. ज्या हेतूने तू हे कार्य हाती घेतलंस तो हेतूही सफल होणार आहे. शिवनाथावरचा कलंक जाईल, त्याच्याकडे तुझ्याकडे गावाचा बघण्याचा दृष्टिकोनही बदलेल. पुढचा विधी कठीण नसेल ना? नाही म्हणजे आधीचा विधी ती करत होती तेव्हा मला खूप काळजी लागली होती मीराची. शैलजा, या उत्सवातले सगळे विधी कठीणच असतात, पण मला पूर्ण खात्री आहे मीरा यापुढचा विधी देखील नीट पार पाडेल. काका, मी नक्की प्रयत्न करेन. आता हा उत्सवाचा शेवटचा विधी असणार आहे. त्याचा मुहूर्त आहे उद्या सकाळी. नक्की काय करावं लागेल मीराला? सांगतो. उद्या गावाच्या वेशीवर एक अग्निकलश येईल. तो अग्निकलश गावाच्या वेशीवरनं इथे देवळात घेऊन यायचा आहे. फक्त 15 मिनिटात. ठराविक कालावधीत तो अग्निकलश इथे देवळात हवनकुंडात आणून टाकल्यानंतर सगळे विधी पूर्ण होतील. हो, पण यात आणखी एक महत्वाची गोष्ट आहे. एकदा तो कलश डोक्यावर घेतला की मीराला कुठे थांबता येणार नाही. एका सरळ रेषेत चालत तो मंदिरापर्यंत पोहोचवावा लागेल. अरे बापरे! काकी, अगं यात काहीच अवघड नाहीये. मी करीन पूर्ण. शाबास मीरा, तुझ्याकडनं आम्हाला हेच अपेक्षित आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.